मराठ्यांनो गुलाल लागला, पण सरकारनं फसवलं. पहा या क्षणाची सर्वात मोठी बातमी. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अखेर गुलाल उधळला आहे. त्यांची हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यासह प्रमुख मागण्या फडणवीस सरकारने मान्य केल्या आहेत. मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि इतर सहकाऱ्यांनी हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा शासन निर्णय सुपूर्द केल्यानंतर त्यांनी विखे पाटील यांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण सोडलं. त्यावेळी जरांगे पाटील यांनी शासन निर्णय मान्य करताना अभ्यासकांना दाखवून मान्य केला होता, पण त्यातूनही सरकारकडून फसवणूक झाली तर मंत्री विखे पाटील यांच्या घरी उपोषण करणार अशी घोषणा, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता. पण उपोषण सोडून काही तास होतात की नाही ते जरांगे पाटील यांना पुढच्या उपोषणाची तयारी करावी लागणार अशा चर्चा सुरू आहेत. हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा शासन निर्णयात मराठा समाजाची फसवणूक झाल्याचा दावा सोशल मीडियामध्ये केला जात आहे. नेमका काय दावा केला जात आहे ते पाहूया. अनिकेत भोसले नामक एका एक्स युजरने म्हटलं, परत गेम केला. 1881च्या गॅजेटमध्ये 80% मराठा हा कुणबी आहे, पण 1921 आणि 1931चे गॅजेट सरकारनं लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात फक्त 1 ते 2% मराठा कुणबी आहे. आधी त्या गावातील कुणबी नोंद बघणार, मग त्या गावाचा उल्लेख गॅजेटमध्ये तपासल्यानंतर त्याच्या भावकीला प्रमाणपत्र देतील, असंही भोसले या युजरनं सांगितलं आहे. हैदराबाद गॅझेटियरच्या सालाबद्दल मनोज जरांगे पाटील काय म्हणाले ते देखील पाहूया. जी.आर. मान्य करण्यापूर्वी उपसमितीसमोर बोलताना स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार हैदराबाद गॅझेटियरमध्ये 1881 ते 1901 या दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये 1,23,000 कुणबी दाखवले आहेत. धाराशिवमध्ये 97,000 आणि बीडमध्ये 1,12,000 कुणबी दाखवले आहेत. म्हणजेच येथेच 3,30,000 कुणबी नोंदी होतात. मंत्री छगन भुजबळ यांनी 1 सप्टेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन दिलेल्या आकडेवारीनुसार निजामाच्या उस्मानाबाद आणि लातूरच्या गॅजेटनुसार 1921 मध्ये 34,324 कुणबी नोंदी होत्या, तर 14,07,200 मराठा नोंदी होत्या. तर 1931 मधील गॅजेटनुसार 3,560 कुणबी नोंदी आहेत, तर 2,46,490 कुणबी नोंदी आहेत. म्हणजेच 1,24,71,000 एकूण लोकसंख्या, त्यात या दोन्ही समाजांची वेगळी संख्या देण्यात आली आहे, असंही त्यांनी कागदपत्रांच्या आधारे सांगितलं आहे. येथेच फसवणूक झाल्याचा दावा केला जात आहे. मनोज जरांगे यांनी 1881च्या गॅजेटचा उल्लेख केला, मात्र प्रत्यक्ष जी.आर. मध्ये 1921 आणि 1931 सालातील हैदराबाद गॅझेटियर वापरण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे. म्हणजेच ज्या 2 गॅजेटमध्ये कमी नोंदी आहेत त्याच गॅजेटचा वापर करण्यात येणार असल्याचा दावा केला जात आहे. याशिवाय ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांनाही या जी.आरचा काहीही उपयोग होणार नाही, असंही सांगितलं जात आहे. ॲडव्होकेट योगेश केदार काय म्हणाले ते देखील पाहूया. मराठ्यांनो थोडं थांबा, सरकार गडबड करत आहे. दादांनी मला जी.आर. तपासून घेण्याची जबाबदारी मला दिली होती. मी सत्य सांगितलं, पण माझं ऐकून घेण्यास कोणी तयार नाही. ज्याच्या मराठा कुणबी मराठा किंवा कुणबी नोंदी आहेत त्यांच्या कुळातील लोकांना या जी.आरचा फायदा होईल, परंतु ज्या मराठा बांधवांना वरील नोंदी भेटणार नाहीत त्यांना याचा काहीही फायदा नाही, असं प्राथमिकदृष्ट्या दिसत आहे. किंवा सोप्या भाषेत ज्यांना शिंदे समितीच्या माध्यमातून नोंदी मिळाल्या त्यांनाच याचा लाभ होईल. ज्यांच्या गावात कुळात नोंदी सापडल्याच नाहीत त्यांचं काय, अशी स्पष्टता आणावी लागेल. त्यामुळे जी.आरमध्ये सुधारणा आवश्यक आहे, त्यात स्पष्टता आणावी अशी विनंती मी दादांकडे करत आहे. शेवटी शेकडो बलिदानाला तसंच मनोजदादांच्या त्यागाला गोड फळ यावं हीच इच्छा. तसेच या जी.आरला अनेक अंगाने कोर्टात चॅलेंज केलं जाऊ शकतं. दादाला बोलावे म्हणतोय, अजून अनेक मुद्दे लक्षात आणून द्यायचे आहेत, पण मला बाहेर काढलं गेलं आहे, असा दावाही ॲडव्होकेट योगेश केदार यांनी केला आहे. या दाव्यातील आता नेमकं तथ्य काय? खरंच मराठा समाजाची फसवणूक झाली आहे का? काय खरं आणि काय खोटं याबाबत फडणवीस सरकार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्रिमंडळ उपसमिती, मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबतच्या अभ्यासकांनी खुलासा करणं गरजेचं आहे. आणि या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते देखील आम्हाला खाली कमेंट करा. धन्यवाद.